जसं की तुम्हाला माहितीच आहे की सध्या माझ्यावर स्वच्छतेचं भूत चढलेलं आहे। त्यामुळे मी इकडून तिकडून कपडे फेकफाक करून गोळा करत आता त्यांना घड्या घालण्यासाठी घेतल्या। म्हणजेच सॉरी, तसं म्हणायचं झालं तर मला आज स्वच्छता करायची होती, ती म्हणजे या मागच्या कबर्डची, जी अर्ध कपाटच्या मागे पण दबलेलं आहे। त्यामध्ये भरपूर कपडे होते आणि त्यांना गोळा करत करत मग मला खूप वेळ लागला। आणि हे इतक्यात कसं बिझी शेड्यूल असल्यामुळे आमचं थोडं कसं दुर्लक्ष होतं, पण इट्स ओके। एक दिवस तरी आपण कपड्या तरी घालायच्याच, म्हणजे घड्या ज्या आहेत त्या आम्ही 2 ते 3 दिवसातून मारतच असतो। आणि या सगळ्यानंतर जे आहे झालं असं की मी कपड्याच्या घड्या घालण्यासाठी तर घेतल्या, पण या सगळ्यामध्ये मग आपलं असतं ना एखादं की काहीतरी काम करायचं म्हटल्यानंतर मग आपण एखादं सॉन्ग वगैरे लावतो आणि ते सॉन्ग वगैरे लावल्यानंतर मग मी चेक करत होती। त्यानंतर मग कपड्याच्या घड्या भरपूर असल्याने वेळ पण तसा भरपूर लागला आणि मग एक करत सगळ्या कपड्याच्या घड्या व्यवस्थित लावल्या। पण हा व्हिडिओ होता 2 ते 3 दिवसाच्या आधीचा आणि तो काही कारणास्तव मी लेट जो आहे तो अपलोड करते। आणि मला कपड्याच्या घड्याच नाही तर बाकी जी छोटी मोठी कामं असतात ती करायला खूप आवडतात। स्वच्छता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या छान वाटतात करायला पण कधी कधी। आणि आता बघा, तुम्ही बघू शकता की किती सारे कपडे आहेत, तरी पण मला खूप मज्जा येते। आणि आज पण त्या घड्या जशा तशा व्यवस्थित आहेत, पण कसं होतं ना की एखाद्या व्यक्ती घरामध्ये असं पण असतो की त्या कपड्या म्हणजे एक त्यातले टी-शर्ट काढायचे असेल तर पूर्ण ढीग काळी पाडतो। त्याच्यातलंच आमच्याकडे पण सध्या चालू आहे आणि म्हणून सध्या कपड्या पुन्हा ज्या आहेत कपड्याच्या घड्या पुन्हा एकदा नव्याने उगवल्या आणि त्या मला आता 2-3 दिवसात पुन्हा घड्या घालावंच लागतील। तर प्रेक्षकांना तुमच्या पण कडे असंच असतात का? आणि मी तुम्हाला टिप्स साधारण अशीच देऊ इच्छिते की जर तुम्हाला अशा काही कपडे असतील जे वारंवार यूजमध्ये असतील तर त्या वेगळ्या कप्प्यामध्ये ठेवा, जेणेकरून त्या वारंवार तुम्ही तितक्याच कपड्याच्या घड्या मारू शकतात। तुमच्याकडे 3 ते 4 म्हणजे कप्पे असतात, तर आपण एकामध्ये नॉर्मली तुम्हाला रोज लागणारे कपडे, दुसऱ्यामध्ये तुम्ही हप्त्यातून एखाद वेळ काढणारी आणि तिसरी म्हणजे जे नवीन वगैरे असतात ते कपडे, अशा तुम्ही 3 साधारण कप्पे ठेवू शकता। त्यानंतर तुम्हाला जे वारंवार लागणारे कपडे आहेत त्या कप्प्यातून जास्तीत जास्त कपडे काढल्याने तुम्हाला पण जास्त वेळही लागणार नाही आणि तेवढ्याच कपडे घालायला पण तुमचा वेळ वाचेल। आणि त्या संदर्भात अजून सांगायची गोष्ट झाली की तुम्ही जर कपडे ठेवत असाल तर ते कप्पे वारंवार पुसून घेत चला आणि जाळ वगैरे चेक करत राहा। आणि 2-3 दिवसांनी पण जाळ्या होतेच, त्यामुळे ते वारंवार स्वच्छ करत राहायचे आणि मग त्यामध्ये छान व्यवस्थित न्यूजपेपर्स किंवा तुम्ही काही वेगळं यूज करत असाल ते टाकू शकता। आजकाल प्लास्टिक वगैरे येते ते पण तुम्ही यूज करू शकता, पण आपल्या सोयीस्कर जे आपल्याला जवळ पटकन मिळेल ते असं तुम्ही टाकूच शकता। आणि मग मी या सगळ्या घड्या व्यवस्थित टाकल्या, पण झालं असं की जो नंतरचा व्हिडिओ होता तो माझ्याकडून डिलीट झाला, पण त्याने माझं मन दुखलं। पण तुम्ही सबस्क्राईब न करून मन दुखवू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। तुम्हाला रांगोळी आवडते की मेहंदी ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये तुम्ही कळवू शकता।